अब आएगा मजा, क्योंकि अब सेगमेंट का नाम है बनवा बनवी। आपने विलन बन के हर बहुत सारे लोगों को बनाया, लेकिन आज हम आपको बनाएंगे। एक सरप्राईज देणार आहेत। अशी एक व्यक्ती इथे येणार आहे जो तुम्हाला धक्का असेल, आणि ते येऊन असा पदार्थ सांगणार आहेत जोही तुम्हाला धक्का असेल, जो कुणी करायचा हे सांगितल्यावरही तुम्हाला मोठा धक्का असेल। आणि या सेगमेंटचं नाव आहे बनवा बनवी। तुम्ही तयार आहात का? नसलात तरी आम्ही त्यांना बोलवणार, कारण आमच्याकडे पर्यायच नाही। आणि याचं नाव बनवा बनवी का आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल। जनरली ही जी मंडळी आहेत ते स्वयंपाक करतात, पदार्थ बनवतात, पण जे आपल्यासारखे असतात ज्यांना पदार्थ येत नाही ते करतही काही नाहीत आणि समोरच्यालाच बनवतात। तर ह्या म्हणून सेगमेंटचं नाव आहे बनवा बनवी। त्यांना मी इथे आमंत्रित करतो, बघूया कोण येतंय। प्लीज या पाहुण्यांनो। नमस्कार। नमस्कार. ह्या कोण आहेत? माझी आई आहे. काय नाव आपलं? लतिका विलास आल्हाट. बघा, तुम्ही काय विलन प्ले कराल, आम्ही तुमच्या आयुष्यातल्या विलनला इथं आणलं। मिलिंदजींच्या सासूबाई आहेत ह्या, एकदम चेहरा त्या तिकडेच पाहायला सुरुवात केली त्यांनी। हे घाबरतात तुम्हाला सासूबाई? माहित नाही आता मला. घाबरता? असं काही नाही. प्रेमळ आहेत त्या? बरं, जावयाविषयी 2 वाक्य सांगा लतिकाजी। जावई खूप गोड आहेत आणि तो म्हणजे पटकन आधी वाटलं नव्हतं की आमच्यात मिक्स होतील म्हणून, त्यांचा असा निगेटिव्ह रोल असल्यामुळं, पण आता मिक्स पण त्यांचे निगेटिव्ह रोल पाहून तुम्हाला कधी भीती नाही वाटली की मुलीला मारहाण करेल? वाटलं होतं अगोदर, पण नंतर तेच म्हणले मुलीला अच्छा, की कळेल म्हणून, हळूहळू त्यांना कळेल की मी कसं आहे ते। बरं, पण एकंदरीत त्यांच्या संसाराविषयी जरा प्रकाश टाका लतिका काकू। आहे, व्यवस्थित आहे, चांगले, छान आहे ना? चाललंय. पण यांचं नाटक किंवा सिनेमा तुम्ही पाहायला जाता? हो, आवडतो तुम्हाला हो, का? आवडतं. खूप रोल छान प्ले करतात. मस्त करतात ना? नातेवाईक घाबरतात का त्यांना? असं नाही आता, कारण याच्यावर वेगळा माणूस आहे पडद्यावर, पाठीमागं खूप छान माणूस, याची खात्री पटली? खात्री पटली. वा, फार छान। आता तुम्हाला ना महत्वाचं काम करायचंय। पदार्थ कोणता तुम्हाला खायची इच्छा झाली ते सांगा। काजू कतली. काजू कतली, बर। आणि कुणी करावा अशी तुमची इच्छा झाली तेही सांगा। मिलिंदनी. चहा येत नाही आपल्याला, काही चहा सुद्धा येत नाही. हालत झालेली आहे पतली, कारण करायची आहे काजू कतली। सासूबाईंनी म्हणजे डेंजर काम केलेलं आहे। पण अशा टिपिकल सासू सारख्या सासू नाहीत का त्या? नाही नाही, तुमचं त्यांचं नातं कसं आहे? चांगलं आहे. छान, गप्पा बिप्पा एकदम? काही जावयाचे लाड पुरवावे लागतात, हट्ट असतात काही? काहीच नाही, भाजी भाकरीशिवाय काहीच लागत नाही. किती आनंदाने सांगताय। भाजी भाकरीशिवाय काही मागत नाही म्हणे जावई। काजू कतलीसाठी साहित्य काय लागतं याचा एक अंदाज आहे का? साधारण काजू त्यात आहे म्हणून काजू लागत असावा बहुत. ते गाजर हलव्यासारखं गाजर हलवा असं नाही नाही, ना. काजू आणि कतली असं नाही सर, ते नाही, काहीतरी काहीच माहित, फक्त असं वाटतंय काजू लागत असावा. लागणारं साहित्य काय एवढंच देण्याची मदत आम्ही करू शकतो, बाकी तुम्ही आणि ती काजू कतली। चला पटकन घेऊन या साहित्य। काजू कतलीसाठी लागणारं साहित्य समोर आहे। मिलिंद सर, स्टेजवर गेल्यानंतर वाक्य विसरावं तसं तुमचं झालेलं आहे।